हरिओम नमस्कार मैत्रिणींनो। तर आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे डायरेक्ट प्रिन्स कट ब्लाउज कॉटन पिसावरती कशा पद्धतीने कटिंग केले जाते। तर पहिल्यांदा आपल्याला इथे काय करायचं आहे बघा, अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे आणि घडी घातल्यानंतर जे काट आहे ते समोर ठेवायचे आणि घडी कुठली बाजू आपल्याकडे ठेवायची आहे। तर आपली पूर्ण उंची येत आहे ते 13.5 अधिक एक घेतलेला आहे मी इथे 1 इंच 14.5। शोल्डर घेतलेला आहे मी 5.5 इंच आणि मुंडाही घेतलेला आहे मी 5.5 इंच घेणार आहे। तर उंचीमध्ये अधिक 1 इंच वाढवायचा आहे। आपली साईज आहे छत्तीची 36, छत्तीचा चौथा भाग येत आहे 9 इंच। तर आपल्याला काय करायचे, छत्तीच्या साईज नुसार आपल्याला शोल्डर आणि मुंडा ठेवायचा आहे। तर मुंडा घेतलेला आहे मी 5.5 इंच आणि आपले जे छत्तीचा चौथा भाग अधिक इथे मी 1.5 इंच केलेला आहे पाठीच्या भागासाठी। त्यानंतर आपल्याला छत्तीच्या घेरापेक्षा अर्धा इंच कमर घेर कमी ठेवून अशा पद्धतीने मार्जिंग शिलाई मार्जिंग 1.5 इंच आपल्याला काढायचा आहे। त्यानंतर मुंड्यामध्ये गोल आकार देऊन अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे 1.25 इंचावरती। त्यानंतर आपलं शोल्डर जे आहे ते 2 इंच एकच येणार आणि मुंडाही पुढील भागाचा सेम येणार 5.5। शोल्डरचा जे आपलं 5.5 आहे तेच येणार। त्यानंतर पुढील भागामध्ये छत्तीपेक्षा आपल्याला 2 इंच वाढवायचा आहे। चौथा आपला येत होता 9 इंच, तर अधिक मी 2 इंच वाढवून घेतलेला आहे पुढील भागासाठी। आणि पुढील भागासाठी मुंड्यामध्ये मी टाकलेला आहे 1.25 आणि गोल आकार दिलेला आहे। त्यानंतर 2.25 गळा रुंदी येत आहे आपली आणि गळा उंची टाकायची आहे पुढील भागाची 6। प्रत्येकाची साईज कमी जास्त असते त्या पद्धतीने टाकून घ्या आणि गळ्यामध्ये अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्या। गोल आकार दिल्यानंतर इथे आपली जी पूर्ण उंची आहे ती मी घेतलेली आहे। पूर्ण उंचीमध्ये आपल्याला पुढील भागासाठी अजिबात वाढवायचं नाहीये, आहे ती उंची घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, छत्तीपेक्षा अर्धा इंच कमी आपलं कमर घेर येणार आणि अधिक 1.5 इंच आपल्याला त्यात वाढवून अशा पद्धतीने शिलाई मार्जिन काढायची आहे। आपली जी गळ्या कुठली बाजू येते तिथे आपल्याला असं पद्धतीने 3.5 घ्यायचं आहे। परत इथे आपल्याला 4 इंच घेऊन शनी अशा पद्धतीने रेष मारायची आहे। इथे आपल्याला आपल्या गळ्या कुठल्या साईडला येणार अर्धा इंच, पुढल्या साईडला येणार 1 इंच आणि अशा पद्धतीने क्रॉस इथं आखून घ्यायचा आहे। आणि हा झाला प्रिन्स कटचा आपला आकार। प्रिन्स कटचा आकार दिल्यानंतर इथे आपल्याला 1.25 आणि इथे 1.25। त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलेलं उंची वाढवायची नाहीये पुढील भागाची, कारण आपला हे जो भाग आहे खालचा ते 1.25 इंच उंचीनं वाढणार। त्यानंतर इकडल्या साईडला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने क्रॉस आपल्याला छाती कुठल्या साईडला काढायचं आहे। त्यानंतर इथे बघू शकता मी जसा गोल आकार दिलेला आहे याच पद्धतीने तुम्ही आखून गोल आकार घ्या। त्यानंतर इथे बघू शकता आपलं पूर्ण अशा पद्धतीने तुमचं पॅटर्न दिसलं पाहिजे ज्यावेळेला तुम्ही डायरेक्ट कटिंग करत असाल त्यावेळेला। आणि नवीन असाल तर तुम्ही पेपरवरतीच कटिंग करावं हा मी तुम्हाला सल्ला देईन। त्यानंतर पाठीचा भाग मी अशा पद्धतीने कटिंग केलेला आहे। त्यानंतर पुढील गळ्या मी अशा पद्धतीने कटिंग करून मुंड्याचा आकार वगैरे जसा आपला आकार हे बाहेरचं दिलेले आहेत गोल त्या पद्धतीने मी कट करून घेणार आहे। तुम्ही पण तशाच पद्धतीने कटिंग करून घ्या आणि चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राइब, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा, आणखीन काय माहिती हवी असेल तर विचारा। त्यानंतर इथे बघू शकता हा जो क्रॉस मी आखलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि कटिंग करून आपला प्रिन्स कटोरा काढून घ्यायचा आहे। आणि हे मधलं जे 1.5 इंचाचं अंतर होतं ते क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला मध्य सेंटर आहे, तुम्हाला जर पाठीच्या भागाला हुक हवे असतील तर मध्य सेंटर कट करू नका पुढील भागाचं, तसंच ठेवून तुम्ही बॅक साईडला ठेवू शकता हुकपट्टी वगैरे। तर इथे बघू शकता मी काय करणार आहे, बाही करणार आहे फुग्याची। तर मी इथे तुम्हाला बाहीचे कटिंग दाखवणार नाहीये फुग्याच्या बाहीचं, कारण मला प्लेन फुगा बाही हे करायची आहे। त्यासाठी हे माझं जे राहिलेलं उरलेलं कापड आहे ते मी उंचीनुसार अशा पद्धतीने कट करून ठेवणार आहे। तुम्हाला जर बाही कटिंग फुग्याची ही प्लेनमध्ये आणि बिना अस्तरची बाही आपली कॉटनची असते ही बघायची असेल तर मी टीचिंगचा व्हिडिओ पुढला टाकणार आहे, त्यावेळेला नक्की बघा। आणि मी यासाठी हे बाहीचं जे कपडा आहे ते साईडला काढून अशा पद्धतीने घेतलेला आहे, कारण आपल्याला मुंड्यापेक्षा 4-5 इंचानं कापड एक्स्ट्रा लागणार। त्याच्यामुळे जो राहिलेला भाग आहे तो मी सगळाच कट केला आहे बाहीसाठी ठेवलेला आहे। त्यानंतर इथे मी 1.5 इंचाची पाठीच्या पट्ट्या आणि पुढील भागासाठी आपल्याला पट्ट्या लागणार आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत।
ह्यातल्या ह्या डबलच्या पट्ट्या माझ्या 4 निघालेल्या आहेत आणि जे हे राहिलेला कपडा आहे त्यातून मी 1 इंचाच्या आता गोटपट्ट्या काढणार आहे, ते आपल्याला जॉईंट द्यावं लागणार आहे। अशा पद्धतीने हे आपलं कटिंग झालेलं आहे। थँक्यू।